मंदिरात रामलल्लाच्या मनमोहक मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली। अयोध्येत हा सोहळा संपन्न होताना महाराष्ट्रातल्या गावागावात प्रचंड उत्साहाचं वातावरण दिसलं, चैतन्याचं वातावरण दिसलं। सत्ताधारी मंत्री सुद्धा आपापल्या परीनं रामलल्लाचं स्वागत केलं। अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात रामलल्लाचं आगमन होताना महाराष्ट्रातील सत्ताधारी मंत्र्यांच्या या भावमुद्रा पहा। अयोध्येत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू होण्याच्या आधीपासूनच महाराष्ट्रात उत्साह पाहायला मिळाला। जळगावमध्ये रामलल्लाच्या स्वागतासाठी शोभायात्रा निघाली। या शोभायात्रेत पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सहभाग घेतला। विद्यार्थ्यांच्या सोबत ते लेझिम खेळले। प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांच्या उत्साहाला उधाण आलं होतं। तिकडे पुण्यात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे रामलल्लाच्या दर्शनानं भावुक झाल्याचं दिसलं। अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सुरू होती आणि हा सोहळा पाहताना चंद्रकांत पाटील यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले। आयुष्याची कृतकृत्यता, इतिकर्तव्यता, उद्दिष्ट उरलं असं म्हणता येणार नाही, परंतु जे स्वप्न उराशी घेऊन आम्ही जगत होतो, कारण हे फक्त राम मंदिर नाही झालं, रामराज्याची सुरुवात झाली। त्यामुळे एक समाधान, जे समाधान कधीही पुसलं नाही असं समाधान मनामध्ये आहे। मालेगावमध्ये सत्ताधारी शिंदे गटाच्या शिवसेने मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आनंदोत्सव साजरा केला। प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला मालेगावात दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली सकल हिंदू समाजाच्या वतीनं रामरथाची शोभायात्रा निघाली। यात श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण यांचे देखावे तसंच राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली होती। या शोभायात्रेत चित्रथर अशा मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं दाखवत प्रभू श्रीरामाचं स्वागत करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये श्रीरामाच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। पालकमंत्री संदीपन भुमरे यांच्या पुढाकारानं ही रथयात्रा काढण्यात आली। भुमरे यांनी मुख्य चौकात रथयात्रेचं स्वागत केलं। राज्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात सांगली जिल्ह्यातल्या मरळनाथपुरात प्रभू रामाची रथातून मिरवणूक काढण्यात आली। यावेळेला सदाभाऊ खोत यांनी मिरवणुकीत ढोल वाजवत आनंद व्यक्त केला। एकंदरीत अयोध्येत प्रभू रामाचं आगमन होतानाच अयोध्येनंतर सर्वाधिक उत्साह बहुधा महाराष्ट्रातच पाहायला मिळाला। राज्यातल्या गावागावात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला। आगामी निवडणुका पाहता सत्ताधाऱ्यांनी राम मंदिर उद्घाटनाचं जल्लोषात स्वागत केलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। गेल्या अनेक वर्षांच्या संघर्षानंतर प्रभू श्रीराम त्यांच्या जन्मस्थानी पुन्हा एकदा विराजमान झाले। अयोध्येत प्रेम आणि सन्मानात